ब्रेकनंतर एक मोठी बातमी समोर येते। पाकिस्तानातील महत्त्वाच्या शहरांमध्ये बॉम्बस्फोट झाले आहेत। त्याच्यामध्ये लाहोर, कराची, रावळपिंडी आणि गुजरनवाला या ठिकाणी बॉम्बस्फोट झाल्याची माहिती समोर येते। स्फोटाने पाकिस्तान हादरलेला आहे। एकीकडे भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न करणारा नापाक कुरापती सुरू ठेवणारा पाकिस्तान, मात्र पाकिस्तानाच्या आतमध्येच त्यांच्याच लोकांसोबत त्यांचे युद्ध सुरू असल्याचं दिसतंय। त्या ठिकाणी वेगवेगळ्या शहरांमध्ये हल्ले झाले आहेत। एकीकडे भारताने एअर डिफेन्स सिस्टीम ही नाकाम केली, तर दुसरीकडे पाकिस्तानमधीलच जे वेगवेगळी शहरं आहेत त्या ठिकाणी कशा पद्धतीने हल्ले झालेत, स्फोट झालेले आहे ते सांगण्यासाठी ही दृश्य आपण बघू शकतो। या ठिकाणी लोक जमा होऊन हा धूर सगळीकडे आपल्याला पाहायला मिळतोय। लाहोर असेल, कराची आणि त्याचबरोबर रावळपिंडी आणि गुजरनवालामध्ये सुद्धा हा बॉम्बस्फोट झाल्याची माहिती समोर येते। त्यामुळे आता हे बॉम्बस्फोट नेमके कुणी घडवून आणले असावेत असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। तर दुसरीकडे BLA बलुचिस्तान लिबरेशन आर्मी कडून सुद्धा ठिकठिकाणी हल्ले केले जात आहेत। पाकिस्तानच्याच आर्मीला लक्ष्य केलं जात आहे। अशामध्ये पाकिस्तान हा सगळीकडून आता स्वतःहून ही संकट ओढावून घेतली की काय असाही सवाल उपस्थित होतोय पाकिस्तानना। आणि हे स्फोट झाल्यानंतरची ही दृश्य आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून बघू शकतो। तर पाकिस्तानच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये अशा पद्धतीने हे बॉम्बस्फोट झालेले आहेत। एकीकडे पाकिस्तान हा दहशतवाद्यांना मारलं म्हणून भारतावर चालून यायला बघतोय, प्रयत्न करताना बघतोय भारतावर हल्ला करण्याचा, पण दुसरीकडे पाकिस्तानच्या आतमध्येच मात्र दहशत माजल्याचं दिसून येत आहे। कारण वेगवेगळ्या शहरांमध्ये बॉम्बलास्ट झालेले आहेत। त्याची ही दृश्य आपण बघू शकतोय। लाहोरवर ड्रोन हल्ला झालेला होता आणि त्याचबरोबर रावळपिंडी असेल किंवा कराची असेल या ठिकाणी सुद्धा बॉम्बस्फोट झालेले आहेत। तर पाकिस्तानच्या आर्मीवर सुद्धा लिबरेशन आर्मीनं म्हणजेच जे वेगळ्या बलुचिस्तानची मागणी ज्यांच्याकडून केली जाते त्या BLAनं हल्ले केलेले होते आर्मीवर आणि त्याच्यानंतर आता वेगवेगळ्या शहरांमध्ये अशा पद्धतीनं बॉम्बस्फोट होताना दिसत आहेत। त्यामुळे पाकिस्तानचं कोणतंही शहर आता सुस्थितीमध्ये नाहीये असंच म्हणावं लागेल। कारण महत्त्वाची जी शहरं आहेत त्याच्यामध्ये लाहोरचं डिफेन्स सिस्टीम आधीच भारतानं उद्ध्वस्त केलं आहे। त्यानंतर लाहोरमध्ये आता हा बॉम्बस्फोट झालेला आहे। याशिवाय ड्रोननं हल्ले या ठिकाणी होताना दिसून येत आहेत। त्यामुळे सगळीकडे गोंधळ माजल्याचं आपल्याला पाकिस्तानची ही दृश्य बघायला मिळत आहे।